आपण थोडं चालण्याविषयी बोलू. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे तर आपण नेहमी ऐकतच आलेलो आहोत. पण दररोज चाले त्याची वंदावी पावले आता खरं तर असं म्हटलं पाहिजे. कारण सर्वांनी चालणंच ऑलमोस्ट सोडलेलं आहे. घराच्या बाहेर पडलो की लगेच ऑटो बुक करतो, कॅब बुक करतो, किंवा स्वतःची गाडी असेल तर स्वतःच्या गाड्या काढतो. अगदी थोड्या अंतरावर जायचं असेल तरी सुद्धा हा आपण काही लोक आहेत दररोज तास भर चालतात आणि त्यामुळेच त्यांचं आरोग्य चांगलं टिकून राहतं. हे गाड्या वगैरे सगळं आत्ता आलेलं आहे. आधी कुठे गाड्या होत्या, त्यामुळे लोक खूप चालायचे आणि म्हणूनच रोगराई तेव्हा कमी होती. आता कसं प्रत्येकाला काही ना काही त्रास आहेच. एकतर वजन वाढलंय, एकतर डायबिटीज आहे, थायरॉइड आहे. तर या सगळ्याला कुठे ना कुठे या आपल्या सवयी कारणीभूत ठरतात. कारण दररोज चालण्याचे इतके फायदे होतात. ऍक्च्युली आपलं शरीरच ना चालण्यासाठी बनवलेलं आहे. आपण चाललो की शरीरातल्या सर्व संस्था अजून चांगल्या पद्धतीने चालायला लागतात. बघा, आता वॉकिंग जेव्हा आपण करायला लागू तेव्हा हळूहळू ब्लड सर्क्युलेशन वाढायला सुरुवात होत असते. ब्लड सर्क्युलेशन एकदा वाढलं की लगेच सगळ्यावरती परिणाम होतो, पचनावरती परिणाम होतो. म्हणजे ज्या गोष्टी अशा बद्ध होऊन राहिलेल्या आहेत ना शरीरामध्ये, त्या मोकळ्या होतात. तर मोकळ्या जेव्हा होतात या सगळ्या संस्था, तेव्हा ते चांगल्या प्रकारे कार्य करू लागतात. कारण पचनही सुधारण्यासाठी आपल्याला रक्तभिसरण सुधारणंच महत्वाचं असतं. तसंच कॉन्सन्ट्रेशनसाठी तीच गोष्ट महत्वाची आहे. म्हणून फिजिकल ऍक्टिव्हिटी झाली की मुलं अभ्यासात चांगली रमू शकतात आणि कॉन्सन्ट्रेट करू शकतात. तर A to Z गोष्टी शरीरात ज्या चाललेल्या असतात त्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटीवर डिपेंड असतात आणि म्हणून आपण कंटिन्युअस चालायला पाहिजे. आता तुम्हाला अधूनमधून चालायला जर वेळ नसेल तर सलग 1 ते 1.5 तास वेळ काढायला हवा. सकाळी जर तुम्हाला चालायचंय तर उत्तम वेळ आहे तो म्हणजे सूर्योदयापासून सकाळी 7:30-8 पर्यंत, म्हणजे ऊन वाढेपर्यंत. साधारण 8-8:30 पर्यंत तरी बऱ्यापैकी ओझोनचं प्रमाण वातावरणामध्ये असतं. त्यामुळे तेव्हा तुम्ही चालायला बाहेर पडा. आणि तुम्हाला पुढे जर कामावर जायचंय आणि पुढे शेड्यूल तुमचं बिझी असेल तर लवकर उठा आणि चाला. कारण जितकं लवकर उठणार तितका जास्त वेळ तुम्हाला चालायला वेळ मिळेल. चाला, व्यायाम करा, सूर्यनमस्कार करा. तर तसंच तुम्हाला संध्याकाळी जर वेळ असेल तर संध्याकाळी उत्तम वेळ हा 4 वाजल्यापासून सूर्यास्त होईपर्यंत. त्यावेळेचंही वातावरण शुद्ध असतं. तर अशा वेळेस तुम्ही जास्तीत जास्त चालायला हवं. तर चालल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बरेच काही बदल घडू लागतात. जसं रक्ताभिसरण वाढतं. आता रक्ताभिसरण जेव्हा वाढतं तेव्हा हृदयाचे ठोके देखील वाढत असतात. आता कसं बसलेल्या स्थितीमध्ये किंवा जसे आपण आता उभे आहोत त्या स्थितीमध्ये प्रत्येक मिनिटाला मोठ्या माणसांमध्ये 65 ते 70 असे हार्टबीट होत असतात आणि छोट्यांमध्ये जरासे जास्त असतात. हाच हार्टबीटचा जो रेट आहे तो वाढतो आणि हार्ट रेट वाढल्यामुळे पटापट रक्ताभिसरण होऊ लागतं. तर हे हार्टबीट जेव्हा वाढत जातात तेव्हा हृदयाची रक्त फेकण्याची क्षमता वाढते आणि म्हणून आपोआपच हाय ब्लड प्रेशरचा त्रास ज्यांना असतो त्यांना उपयोग होतो. कारण ब्लड प्रेशर म्हणजे काय, हृदयाला रक्त फेकण्यासाठी जास्त शक्तीची गरज लागते, तेव्हा त्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो. लक्षात आलं. पण आपण शारीरिक व्यायामच एवढा वाढवलाय की ज्याच्यामुळे रक्ताभिसरण पटापट होतंय. तर हृदयाला मेहनत करावी लागेल का जास्त? नाही. म्हणजेच हाय बीपी साठी आपण दररोज चालायला पाहिजे. तसंच रक्ताभिसरण चांगलं झाल्यामुळे अशुद्ध रक्त हे पटापट शुद्ध होतं आपल्या लंग्समध्ये येऊन आणि लंग्समध्ये पटकन आल्यामुळे पटकन ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचाही गॅस एक्सचेंज होतो आणि गॅस एक्सचेंज झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड नाकपुड्यांवाटे निघून जातं. कारण आपण जेव्हा चालायला लागतो तेव्हा हळूहळू हार्ट रेट वाढल्यामुळे ब्रिदिंगही डीप होऊ लागते, फास्ट होऊ लागते. जरा धावलो की दम कसा लागतो तसंच भरपूर चालल्याने सुद्धा दम लागतो आणि हा दम लागणं महत्वाचं असतं जेणेकरून शुद्ध प्राणवायू आतमध्ये जाईल आणि अशुद्ध हवा म्हणजे कार्बन डायऑक्साईड ही नाकपुड्यांवाटे बाहेर पडेल. तसंच आपण जेव्हा चालतो तेव्हा ते हार्टसाठी महत्वाचं असतं कारण कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज होते. आपलं जे एज आहे ते 220 मधून मायनस करा. 220 हा हार्ट रेट आहे तो एकदम लास्ट आहे, म्हणजे ती आपल्या हार्टची कॅपॅसिटी आहे बीट करण्यासाठीची. तर त्याच्यामधून 40 एज एखाद्याचं असेल तर ते आपण जर मायनस केलं तर किती उरतं? 180. 180 मधून आपण 70% तरी हार्ट रेट वाढवला पाहिजे. जर 65-70 असा हार्ट रेट आत्ता सुरू असेल तर त्याच्यामधून 70% वाढवणं म्हणजे साधारण 125-130 असा हार्ट रेट व्हायला पाहिजे. आता कसं ते सगळे वॉच वगैरे जे आलेले आहेत की ज्याच्यामुळे आपली पावलं किती पडतात ते सुद्धा काउंट होतात, कॅलरीज किती बर्न होतात ते काउंट होतात, या सगळ्या गोष्टींमुळे कळतं. पण तरी सुद्धा हे याचा जरी वापर नाही केला तरी आपण नॅचरली वॉकिंग आहे ती वाढवू शकतो आणि त्याने आपण हार्टबीट वाढवू शकतो, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण पटापट होऊ लागेल.
तर असंच ब्रिस्क वॉक तुम्ही करू शकता. म्हणजे स्लो वॉकिंगने सुरुवात करा आणि पुढे फास्ट वॉक करायला सुरुवात करा. फास्ट वॉक करत असताना काळजी घ्यायची की पाठ सरळ ठेवायचे, दोन्ही हात पाठीच्या मागेच ठेवा, कमरेच्या मागे असे लॉक करा आणि हिल टू टो म्हणजे टाच पहिले आणि त्याच्यानंतर पायाची बोटं ठेवायची. असा पाय आपटू नका, कारण पाय आपटलात तर टाचेला जर पटकन टाच जर पटकन आपटली गेली तर त्याचा त्रास आपल्या पाठीच्या कण्याला होऊ शकतो. म्हणून पहिले टाच अलगद ठेवायची आणि मग पायाची बोटं ठेवायची. असंच पटापट चाला. ही आहे फास्ट वॉकिंग. हात जरी लॉक नाही केले तरी तुम्ही असा वॉक करू शकता. तर फास्ट वॉक केल्यामुळे पटापट हार्टबीट वाढू लागतात. आणि कसं आहे, ही ब्रिस्क वॉकिंग जी आहे ती वजन कमी करण्यासाठी महत्वाची ठरते. पण ब्रिस्क वॉकिंग मध्ये जवळजवळ 10,000 स्टेप्स आहेत ना, त्या झाल्या पाहिजेत, जेणे 500 कॅलरीज बर्न होतील. तर 500च्या आसपास कॅलरीज बर्न होण्यासाठी एवढा जास्त वेळ चालायला लागतो. मग जर आपल्याला 10,000 स्टेप्स कंप्लीट करायचे तर साधारण 1.25 ते 1.5 तास आपल्याला लागणारच. पण हेच आपल्याला जर अजून फास्ट रिझल्ट्स हवे असतील आणि आपल्याला अर्धा पाऊण तास चालायचं असेल तर यापेक्षा तुम्हाला फास्ट चालावं लागेल. जेवढी अंग मेहनत होणार तेवढी कॅलरीज बर्न होणार आणि म्हणून हे वजन कमी करण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतं. तर किती फास्ट आपण चालू शकतो ते आपण बघूया. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फास्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पटापट पटापट स्टेप्स पडू शकतात आणि याच्यामुळे आपली इंड्युरन्सी पॉवर वाढते. इंड्युरन्सी पॉवर म्हणजे कसं, चालताना आपण एकदम सहज चालतो, असे चालतो, कुठे मेहनतच घ्यावी लागत नाही आपल्याला. पण इथे जेव्हा आपण शॉर्ट स्टेप्स टाकतो पटापट चालण्यासाठी, कारण पटापट चालताना लांब पाऊल टाकलं तर मागचं पाऊल उचलताना वेळ लागणार. सो फास्ट वॉक करताना आपण शॉर्ट डिस्टन्सवरती वॉक करणार आणि शॉर्ट डिस्टन्सवरती स्टेप्स टाकल्यामुळे आपली इंड्युरन्सी पॉवर वाढते. आणि हीच इंड्युरन्सी पॉवर आपण बॅकवर्ड वॉकिंगमध्ये सुद्धा वाढवू शकतो. अशी ही बॅकवर्ड वॉकिंग आहे. अशा पद्धतीने आपल्याला चालता येईल. जेव्हा आपण बॅकवर्ड वॉकिंग म्हणजे मागे पावलं टाकतो तेव्हा सुद्धा आपली एंडरन्सी पॉवर वाढते. ही पॉवर इतकी महत्वाची आहे ना, जसं काही फुटबॉल प्लेयर्स, क्रिकेट प्लेयर्स, बॅडमिंटन प्लेयर्स, टेनिस प्लेयर्स, स्पोर्ट्स ॲथलेटिक्स खेळणारी मुलं, सर्वांसाठी ही एंडरन्सी पॉवर महत्वाची असते. कारण त्याच्यामुळे आपल्या पायांचे फुटवर्क्स फास्ट होतात, आपल्या पायांकडे लक्ष जातं आणि पायांचे जे मसल्स आहेत त्यांना टोनिंग मिळते. तर पायाचे मसल्स म्हणजे मेन काफ, ऍक्च्युली आपण चालू शकतो, धावू शकतो, ते या काफ मसल आणि या टेंडन अँकलमुळे चालू शकत असतो. आणि म्हणूनच या भागाला जितकं आपल्याला स्ट्रेंदी करता येईल तितकं स्ट्रेंदी केले पाहिजे, जेणेकरून जिने चढताना पुढील उतरता वयात तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही जर चाललात जास्त तर लगेच गुडघे किंवा पाय भरून येणार नाही, दुखणार नाही, किंवा उतरत्या वयामध्ये आपल्या चालण्याची शक्ती कमी होणार नाही, वेग कमी होणार नाही. म्हणजे आता तुमचं चालणं किती महत्वाचं आहे ते बघा. चालण्याचं कसं आहे माहितीये, जे रेग्युलरली चालतात त्यांच्याकडून चालण्याची सवय कधी सुटणारच नाही. पण जे चालत नाहीत त्यांनी जरी ठरवलं की मी उद्यापासून चालेल, मी एवढ्या दिवसांनंतर चालायला सुरुवात करेन, माझी सगळी कामं झाल्यानंतर मी पुढे बघेन, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला खूप अंतर असतं. कारण त्या आपल्याला त्याच्याबद्दल माहितीच नाही. चालण्यानंतर शरीरामध्ये काय चेंजेस होतात, किती हलकेपणा येतो, आपलं रक्ताभिसरण वाढल्यामुळे किती छान वाटतं, फ्रेश वाटतं, किती पॉझिटिव्हिटी येते, याबद्दल आपल्याला माहितीच नसतं. आणि म्हणून आपण आजच्या दिवस जर चाललो तर उद्याच्या दिवस चालणारच असं नाही. नित्य नियम जर असेल, तुमचं चालणं रेग्युलरली असेल तरच त्याच्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवून त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो आणि असे नवीन नवीन प्रकार शिकू शकतो. जसं एक भ्रमण प्राणायाम मी तुम्हाला सांगते. साधारणतः आपण बसून प्राणायाम करत असतो, पण भ्रमण प्राणायाम हा आपण चालता चालता करू शकतो. हा प्राणायाम करत असताना तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास घेताना जवळजवळ 4 पावलांचा जो डिस्टन्स आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे आणि श्वास सोडताना 4 पावलांचा डिस्टन्स कव्हर करायचा आहे. बघा, दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करूया. 4 पावलं झालेली आहेत. आता श्वास सोडायला सुरुवात करूया. असंच आपण जास्त मोठी वॉक करू शकतो. जसं आपण 6 स्टेप्सचा अंतर पार करूयात एका श्वासामध्ये. श्वास घ्यायला 6 स्टेप्स, श्वास सोडायला 6. अशीच आपली कॅपॅसिटी आपण वाढवत जायची. आता 10 पावलांचाही आपण प्रयत्न करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
श्वास घ्यायला 10 पावलं आणि श्वास सोडायला 10 पावलं, असं तुम्ही 16 पावलांपर्यंतही जाऊ शकता. म्हणजे इथे कसं आहे, तुम्ही दीर्घ श्वास जितका जास्त घेणार तितका जास्त वेळ आपला ऑक्सिजन एक्सचेंजला मिळणार. म्हणजे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन आपल्या धमन्यांमध्ये जातं, वेन्समध्ये जातं आणि पुढे तिथून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतं. तर ही सायकल चांगल्या प्रमाणे चालण्यासाठी आपण हा प्राणायाम करू शकतो, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन जास्त वाढेल. तसंच पचनक्रिया सुधारण्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक ब्रीदिंग टेक्निक सांगते, ती पण नीट समजून घ्या. नाकपुड्यांवाटे श्वास घ्यायचा आणि तोंडावाटे श्वास बाहेर सोडायचा. नाकपुड्यांनी श्वास 2 ते 3 पावलांमध्ये तुम्ही घेतलात. आता तोंडाने बाहेर सोडा. परत श्वास सोडा. तोंडाने श्वास का सोडायचा? कारण आपली जी एलिमेंटरी कॅनल आहे, म्हणजे काय तर तोंडातून ते गुदद्वारापर्यंत सरळ एकच ही नळी असते आणि हीच नळी म्हणजे छोटे आतडे, मोठे आतडे, आपली अन्ननलिका ही सगळी कनेक्टेड असते. आता मोठ्या आतड्यांमध्ये जर मळ साठून राहिलेला असेल आणि मग तो मळ मोठ्या आतड्यांच्या आतल्या बाजूला चिकटून राहिलेला असेल तर त्याच्यामुळे आजूबाजूचं त्याचे वातावरण आहे ते दूषित होतं. टॉक्सिन्स आहेत ते सगळे स्प्रेड होतात आणि ते टॉक्सिन्स स्प्रेड झाल्यामुळे तोंडाला ही दुर्गंधी असते. लक्षात आलं? म्हणजे पोट साफ असेल तर संपूर्ण अन्ननलिका आणि छोटे आतडे, मोठे आतडे हे पूर्णपणे साफ होतात. मग अशाच प्रकारे जेव्हा आपण तोंडावाटे श्वास बाहेर सोडत असतो तेव्हा ही दुर्गंधी बाहेर जात असते, हेच टॉक्सिन्स बाहेर जात असतात आणि यामुळे पचनक्रिया सुधारते आणि चिकटलेला मळ हा आतड्यांमधून पुढे ढकलण्यास मदत होत असते. आणि तसंच चालण्याचे फायदे इतके होतात. आता बद्धकोष्ठतेचा त्रास किती जणांना आहे? तुम्ही जर रोज सकाळी कोमट पाणी पिऊन चालायला बाहेर गेलात तर जवळजवळ अर्धा तासाच्या वॉकिंगनेच तुम्हाला बरं वाटेल आणि पोट चांगल्या प्रकारे साफ होईल. तर अशा प्रकारे चालण्याचे अनेक फायदे होतात. वजन कमी करायला आपल्याला मदत होते, ऑक्सिजन जास्त शरीरामध्ये टिकून राहतं. तसंच तुम्हाला पाय मोकळे करण्यासाठी खूप महत्त्वाचा प्रकार आहे हा. जेवल्यानंतर चालायलाच पाहिजे, कारण जेवल्यानंतर ब्लड ग्लुकोज लेवल वाढते. साधारणतः अर्धा ते पाऊण तास असा हा वेळ असतो ब्लड ग्लुकोज लेवल वाढण्यासाठी. आणि तेव्हा जेव्हा आपण चालतो तेव्हा इन्सुलिन या शुगरला चांगल्या प्रकारे डायजेस्ट करू शकतं आणि ही शुगर आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचू शकते आणि आपल्याला ऊर्जा मिळू शकते. पण तेच जर आपण चाललो नाही तर ही ब्लड ग्लुकोज लेवल आपल्या रक्तामध्ये जास्त करून साठून राहते आणि आपल्याला डायबिटीज 2, डायबिटीज 2 हा त्रास होऊ शकतो. म्हणून ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी रोज जेवल्यानंतर चालायला सुरुवात करा. म्हणजे आता चालणं इतकं महत्त्वाचं झालंय, कारण आपल्या भारताची स्थिती अशी आहे की जर आपण इंटरनेटवरती सर्च केलं वर्ल्ड्स हेल्दीएस्ट कंट्री असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ती लिस्ट येईल समोर आणि त्याच्यामध्ये आपला भारत हा 103 या क्रमांकावरती आहे. तसंच दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर भारत हा जगातला 3ऱ्या नंबरवरती ओबेसिटीमध्ये येतो. ओबेसिटी म्हणा, लंग कॅन्सर, डायबिटीज, त्याच्यामध्ये भारत हा 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकावर येतो. त्याच्यातून पण भारतामध्ये महाराष्ट्र हा 1ल्या क्रमांकावर येतो. म्हणजे जास्त ओबेस पर्सन्स किंवा डायबिटीज, लंग कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कॉलन कॅन्सर असं सगळं प्रमाण आहे ते महाराष्ट्रात जास्त आहे. त्यानंतर गुजरात, मग हरियाणा, मग कर्नाटका असे सगळे क्रमांक पुढे लागलेले आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की किती गरज आहे आपल्याला या सगळ्या चांगल्या चांगल्या सवयींची. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, दररोज जो चालतो त्याचं भाग्य धावतं. वेळ मिळतो जेव्हा आपण चालतो ना तेव्हा विचार करायला वेळ मिळतो, आजूबाजूचं वातावरण अनुभवायला आपल्याला वेळ मिळतो, झाडांना पाहायला वेळ मिळतो, जमिनीशी आपण कनेक्ट होतो. आणि इतके चांगले संस्कार आहेत. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमोस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. हा जो विचार आहे, जो की पादस्पर्शम क्षमस्वमे, की माझे पाय या पृथ्वी मातेला लागतायत तर हे पृथ्वी माते मला क्षमा कर. तर हा विचार ऋषीमुनींना कसा स्फुरला असेल? जेव्हा आपण निसर्गाशी कनेक्ट होतो तेव्हा आपल्याला असे चांगले विचार स्फुरू शकतात आणि हेच जे भारतीय संस्कार आहेत हे आपल्यामध्ये रुजू शकतात तेव्हाच जेव्हा आपण आचरणाला सुरुवात करतो. त्यामुळे नुसतं ऐकून उपयोग नाही. तुम्हाला दररोज तास 1.5 तास खरं तर चालायला पाहिजे, पण जितका वेळ मिळेल तितकं तुम्ही चालत राहा आणि स्वतःचं आरोग्य सुदृढ करून घ्या. धन्यवाद.